मित्रांनो आता वाजलेले 11:15 आणि आम्ही चाललो मॅकडीला जेवायला. तर मित्रांनो हे ऑर्डर करताना आपण बघू शकतो आपला अत्तर्व आणि तो ऑर्डर करतोय. हा बघा. तर सर्वजण आपापली ऑर्डर करत होते. जशी एखादी समुद्राची लाट येते त्याप्रमाणे सर्वजण एकत्रच आणि एकाच टाइमवर त्या मॅगडीमध्ये घुसलेले. संपूर्ण बघावं तेव्हा आपल्याच कॉलेजची मुलं दिसत होती. तर नंतर फायनली आम्ही टेबलावर बसलो तर त्यांची ऑर्डर सुद्धा आलेली. तर हे बघा कसे खातात आणि हे बघा रिएक्शन बघा कशी रिएक्शन देते. बडबड करत तिने तो बर्गर फस्त केला. तर मित्रांनो आम्ही चाललेलो घृणेश्वर मंदिर येथे. तर तिथे महादेवाची पिंड होती. तर आम्ही त्या मंदिराला भेट देण्यासाठी निघालेलो. तर आम्ही पुढे पुढे जात होतो. अतिशय आम्हाला उत्सुकता होती की आम्ही तिथे कधी पोचू. तर अशा प्रकारे प्रवास करत करत आम्ही फायनली पोचलो घृणेश्वर मंदिराजवळ. नंतर दर्शन रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी उभे राहिलो. तर फायनली आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही मंदिराचा परिसर फिरलो. तिथे तर खूप प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. तर सर्व आपण आता हॉटेल सूर्यावरती आलेलो आहे. सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे पण आमची ऑर्डर अजून आली. ह्यांचं तर खाऊन सुद्धा पूर्ण झालं परंतु आमची ऑर्डर आलीच नाही. थोडा वेळ लागेल पण हॉटेलचं जेवण आपण टेस्ट करूनच जाऊ. ऑर्डर एक नोट लागली. आता आम्ही आलोय अजेंडा केवला. हा आहे सार्थक. ते बघू शकता. हे बघा दृश्य आहे ते आम्ही बघत चाललोय त्या दिशेने. तर बघूया तिथे जाऊन. तर आम्ही आता इथून एंट्री करणार होतो. तर हे आतमध्ये खूप अशा लेण्या होत्या ज्या की दगडांवर कोरलेल्या होत्या. ते बघताना तर खूप मस्त वाटत होतं. तर हे बघा श्रीपाद. आम्ही लेणीचा परिसर बघत होतो. खूप छान प्रकारे त्या लेण्या कोरलेल्या होत्या. त्यानंतर मी चाललेलो वरती सुद्धा लेण्या होत्या. तर हे बघा इकडे मंदिर सुद्धा होतं एक. विविध प्रकारच्या अशा लेण्या इथे कोरलेल्या होत्या. ह्या बघा आपण व्हिडिओ मार्फत नक्कीच बघू शकता. आणि अशा जर लेण्या आपल्याला आवडत असेल बघायला तर नक्कीच लाईक करा. तर गर्दीसुद्धा प्रचंड अशी होती. ह्या बघा आपण लेण्या बघू शकता.
तर इथे 2 खारुताई होत्या. तर आर्यन त्यांना शिर्डीचा प्रसाद खायला देत होता आणि त्यासुद्धा भरपूर अशा प्रकारात खात होत्या. नंतर काही गर्दीत जमले तिथे. स्वराज तर विविध अँगलने तिचे फोटो क्लिक करत होता. हे बघा, आपण हत्ती बघू शकतो. आम्ही तिकीट काढून निघालो दौलताबाद किल्ल्यावर. दौलताबाद किल्ल्यावर जाण्यासाठी 25 रुपयाची तिकीट आपल्याला काढावी लागते. तर ती आम्ही काढली आणि निघालो आम्ही गडाच्या दिशेने. आम्ही आतमध्ये एंट्री केली तर समोरचं हे दृश्य होतं. हा होता दरवाजा. त्याच्या पुढे आम्ही जायला निघालो तर इथे सुद्धा एक दरवाजा होता. तो आम्ही पार करून पुढच्या दिशेने निघालेलो. तर आम्ही सर्व सोबतच होतो. तर हे बघा, तर आज गडावर खूप अशी गर्दी पाहायला मिळत होती. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या तर खूप होती. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला. तर आम्ही निघालेलो वरती. हे बघा, आपण गडाचे दृश्य बघू शकता. हे सर्व शिवकालीन आहे. मला वाटतं बहुतेक बाजारपेठ असावी. तर ते आम्ही सर्व दृश्य बघत तर माकड सुद्धा होते. हे सर्व दृश्य बघत आम्ही निघालेलो गडाच्या वरच्या दिशेने. तर हे बघा, आपण शिवकालीन तोफा सुद्धा होत्या इथं. तोफ्यांची संख्या तर खूप अशी होती. खूप प्रमाणात इथे तोफा आपल्याला पाहायला मिळतील. आपण सुद्धा नक्कीच या गडाला भेट द्या आणि हा गड बघून घ्या. तर खूप मोठ्या अशा तोफा इथे होत्या. त्यानंतर आम्ही तोफा बघून पुन्हा गडाकडे जाण्यासाठी रस्त्याला लागलो. त्यानंतर हा महादरवाजा होता. इथे एक मंदिर होतं. तर महादरवाजातून आम्ही आतमध्ये गेलो. तर हे धान्याचं कोठार. त्यानंतर आलो आम्ही वरती. तर सुंदर असं दृश्य इथे पाहायला मिळत होतं. तर वरती एक तोफ सुद्धा होती. ती तर खूप अशी मोठी होती. हा आपण पूर्ण खालचा परिसर आपण बघू शकता या व्हिडिओच्या मार्फत. तर इकडे तलाव होता. तलावाचं पाणी जरा अस्वच्छ होतं आणि इथे जाण्यासाठी एक ब्रिज होता. तर हे बघा, आपले कॉलेजमधले फ्रेंड. तर ते पाणी दूषित होतं. मित्रांनो, आम्ही आता पुढे जातोय. अंधेरी मार्ग. तर इथून आम्ही गेलो अंधेरी मार्गातून. तर आपण जाऊया इकडे. तर अंधेरी मार्ग. हे बघा, इथे खूप अंधार आहे.
इकडून हे वरती चाललेत. तर बघूया आपण इकडे काय आहे. तलाव बघितला, ती नदी बघितली, ती बघा तिचा प्रवाह आहे इकडे पण आहे. आता जातोय आतमध्ये. लेट्स गो. तर बघूया आपण आतमध्ये काय काय दिसतंय. तर मला वाटतं लाईट लावावं लागेल. इकडून वरतून तिथे बल्बची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आमची पुढची वाटचाल चालू आहे. हळू आपण बघूया. थोडासा इकडे आहे गणेश मंदिर. गणेश मंदिराजवळ. नमस्कार भाई. हे मंदिराजवळ बसलेले आहेत आणि उरवणे आत्ताच नुकताच दर्शन घेऊन बाहेर पडलाय. अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे. गणेश मंदिरातून आता आम्ही वरती जायला निघालोय. आता थोड्याशा अंतरावर आम्ही पोचलेलो आहोत. तर आम्ही गड पूर्ण पार केलेला आहे. तर फायनली आम्ही आता गडाच्या मेन पॉइंट वर पोचलेलो आहोत. हे बघा श्रावणी बसली पूर्ण मेन स्टॉप वर पोचलेलो आहोत. आलेलो आहोत वर आणि आम्ही चाललोय अजून वर. तर आपण जाऊया आतमध्ये. आपल्यासोबत आहे राजशेखर आणि खारुताई. बघा आपण ते आहेत. तर मित्रांनो आता आम्ही एकदम शेवटच्या टॉपिकवर आलेलो आहोत. इथे पाठी दिले जनार्दन स्वामींचं मंदिर. मला वाटतं ते खाली असेल. काला पहाड तोप. तर आम्ही दुर्गा तोफ इथे आलेलो आहोत. हे बघा तोफ. तर हा आहे गडाचा शेवटचा. आम्ही आता निघालोय पुन्हा बसकडे. आता आम्ही पूर्ण गड चढलो. खूप मस्त असं वाटलं आणि आता आम्ही पुन्हा एकदा खालच्या दिशेने निघालोय. गड उतरून पूर्ण खाली आलेलो आहोत मेन दरवाजाजवळ. तर आता आम्ही तिकीट देऊ आणि आमच्या बसकडे जाऊ.